सायलीच्या सारखं सारखं घटस्फोटाबाबत बोलण्याने राहुल दुखावला गेला होता. त्याला ही नाते इतक्या लवकर तोडायचे नव्हते. हे नाते त्याला त्रास देत होते, हेही खरं होतं. सायलीचे वारंवार रडणे आणि माफी मागणे या सर्व गोष्टींचा त्यालाही त्रास होत होता, पण तोही असहाय्य होता. त्या सर्व गोष्टी विसरणे आणि माफ करणे त्याच्या बसमध्ये नव्हते. सायलीच्या स्पर्शाने रागाने पेटलेला राहुल शांत झाला. काही क्षण त्याने सायलीला मिठीत घेतले. त्याला काही काळ असेच राहायचे होते, कारण सायलीच्या मिठीत एक वेगळी शांतता होती. पण वास्तव काही वेगळेच सांगत होते. राहुलला सायलीचा स्पर्श जाणवताच तो तिच्यापासून दूर झाला आणि निघून गेला. या परिस्थितीत दोघेही तुटले होते. दोघांनाही एकमेकांची गरज होती. दोघेही एकमेकांच्या जखमेचे मलम होते, यात शंका नाही. पण तेच त्यांच्या जखमांना कारणीभूत होते, हेही खरे. सकाळी सायली जरा लवकर उठली होती. आज तिलाही ऑफिसला जायचे आहे, पण त्याआधी कुटुंबासाठी चहा नाश्ता तयार करायचा होता. रोपांना पाणी द्यायचं होतं आणि हो, तिला राहुलचे कपडे पण इस्त्री करायचे होते. जर थोडा उशीर झाला तर तो पुन्हा चिडेल. हा सगळा विचार करत सायली उठली आणि तिचे आणि राहुलचे कपडे इस्त्री करायला जात असताना तिची नजर शांत झोपलेल्या राहुलवर पडली. त्यालाही आज भैयाच्या ऑफिसला जायचं आहे. मी त्याला उठवते, नाहीतर ऑफिसच्या पहिल्या दिवशीच उशीर होईल, असा विचार करून सायलीने राहुलला उठवायला सुरुवात केली. पण राहुल इतक्या लवकर उठणार नव्हता. सायलीने राहुलला उठवण्यासाठी त्याच्यावर पाणी शिंपडले. तेव्हा राहुल आश्चर्याने उठला. काय झालं, ठीक आहेस ना? राहुल ओरडला. ओरडू नकोस, उठ, ऑफिसला जायचं नाही का? असं म्हणत सायली कपाटाच्या दिशेने जाऊ लागली. राहुलने कपाळावर मारून घेतले आणि म्हणाला, आधी वेळ तर बघ गाढव. मग सायलीने घड्याळाकडे पाहिलं तर 4 वाजले होते. तेव्हा सायली स्वतःच्या डोक्यावर हात मारत म्हणाली, मी खरंच गाढव आहे. कामामुळे मी घड्याळाकडे बघितले नाही आणि तुला पण उठवले, सॉरी. राहुल बडबडत म्हणाला, हो, मी हे असंच म्हणत नाही. एवढा कामाचा ताण घेऊ नको. काम करायला इतर लोक आहेत. तू दिवसभर गाढवासारखी कामात व्यस्त असते, स्वतः काळजीत असते आणि माझी झोप डिस्टर्ब केली, ते वेगळंच. सायली, अरे माफ कर बाबा. चल, मी लाईट बंद करते, परत झोप. राहुल, हो, जसं काय आता मला झोप येईल, म्हणे परत झोप. सायलीला चिडवत राहुल त्याच्या लॅपटॉपवर काम करू लागला आणि सायली कपडे इस्त्री करू लागली. सायलीने विचारले, मी तुझा ब्लू शर्ट काढला आहे ऑफिसला घालायला, ठीक आहे ना? राहुल, पण मी तुला ब्लॅक काढायला सांगितला होता ना? सायली, हो, पण मला तो योग्य वाटला नाही. राहुल, तर आता तुलाही माझी शर्टची निवड चुकीची वाटू लागली आहे. सायली, तुला मला चिडवायला मजा येते का? राहुल खाली बघून हसायला लागला. सायली, लॅपटॉपमध्ये चेहरा लपवून हसू नकोस, मला सर्व काही समजते. राहुल गमतीच्या स्वरात म्हणाला, हो हो, गाढवांना सगळं कळतं. सायली, जर तू मला अजून एकदा जरी गाढव म्हणशील तर मी ही उशी तुझ्या तोंडावर फेकून मारेल. राहुल, हो का गाढव? गाढव, हे बघ, बोललो तुला गाढव. जे काही करायचे आहे ते कर. आणि मग काय? सायलीनेही सोप्यावर ठेवलेली उशी उचलून राहुलकडे फेकली. आता राहुलनेही उशी उचलून सायलीच्या दिशेने फेकली. मग काय उरले होते? सायली आणि राहुलच्या गोंडस भांडणाचे रूपांतर उशी फाईटमध्ये झाले. राहुल आणि सायली लहान मुलांसारखी मस्ती करत होते, एकमेकांवर उशा फेकत होते आणि संपूर्ण खोलीत धावत होते. त्यानंतर राहुलला पकडण्याचा प्रयत्न करत असताना सायलीचा पाय घसरला आणि ती राहुलसोबत बेडवर पडली. सायली राहुलच्या खाली आणि राहुल तिच्यावर होता. राहुलचा चेहरा सायलीच्या अगदी समोर होता. भीतीमुळे सायलीने राहुलचा टी-शर्ट घट्ट पकडला होता, पण राहुलची नजर फक्त सायलीकडे होती, जो तिच्या नजरेच्या अगदी जवळ होता. ही एक वेगळीच अनुभूती होती. तो सायलीकडे पहिल्यांदा पाहत नव्हता, पण आज तिचा चेहरा वेगळाच दिसत होता. एक आकर्षक लूक होता, जो राहुलला दुसरीकडे पाहू देत नव्हता. ही अशी सिंहिणीसारखी गर्जना करते, पण आज ही घाबरलेली उंदरीण किती गोंडस दिसत आहे. त्याच्या मनात विचार येत होता. तो सायलीच्या सौंदर्याने वाहून जाणार होता, तेवढ्यात सायली उठून उभी राहिली. हे सर्व तिच्यासाठी थोडे विचित्रच झाले होते. तिलाही काहीतरी वेगळं वाटत होतं, त्यामुळे लाजून ती लगेच वॉशरूममध्ये गेली. राहुल, राहुल, ए उंदरीण, हे तर बंद कर. सायली वॉशरूममधून ओरडली. हो, आता गाढवावरून उंदरीण झाली आहे. मला प्राणी संग्रहालय म्हण. जशी तुझी इच्छा मॅडम.
राहुल इस्त्री बंद करत म्हणाला आणि हसायला लागला. राहुलचे उत्तर ऐकून सायली चिडली. तिने पाय आपटले आणि म्हणाली, राहुल तू खूप मजा घेत आहेस, हे बरोबर नाही. राहुल सायलीला चिडवत जोरजोरात हसत होता. शेवटी सायलीला छेडणे हा त्याचा आवडता खेळ झाला होता. सायलीलाही हा खेळ खेळायला मजा येत होती. राहुलकडून तिला अनेकदा पराभव पत्करावा लागत होता, ही वेगळी गोष्ट होती. सकाळचे 10 वाजले होते. मिसेस आणि मिस्टर आहूजा मंदिरात गेले होते. घरातील सगळेजण नाश्ता करत असताना राहुल आणि सायलीही ऑफिससाठी तयार झाले होते. सर्वजण नाश्ता करण्यात व्यस्त असताना राहुल पुन्हा पुन्हा जांभळी देत होता. प्रभात, क्या बात है राहुल, तू आतापासूनच थकलेला दिसत आहेस. राहुल जांभळी देऊन म्हणाला, नाही भैया, सायलीने मला झोपू दिले नाही. सायली तिची असहमती व्यक्त करत म्हणाली, हो का, माझा काय दोष यात? मी झोप म्हणत होते, तुलाच झोप येत नव्हती. आज सकाळी जे काय झाले त्याबाबत राहुल आणि सायली भांडत होती. पण प्रभात आणि प्रज्ञा यांनी राहुलच्या बोलण्यातून वेगळाच अर्थ काढला आणि ते राहुल आणि सायलीकडे बघून खोडकर हसत होते. याची जाणीव त्यांना तेव्हा झाली जेव्हा प्रज्ञा त्यांना चिडवत म्हणाली, हो राहुल भैया, यात तिचा काय दोष होता? ती बिचारी झोपायला सांगत होती, तुम्ही सैतानी मूडमध्ये होतास. प्रज्ञाचे बोलणे राहुलला समजताच तो लाजून निघून गेला. सायलीला लाज वाटली. तीही उठून तिथून निघून गेली. पण प्रज्ञाची छेड काढणे अजून बंद झाले नाही. ती सायलीला मागून हाक मारत म्हणाली, अरे तुम्ही दोघंही नाश्ता तर करा, मग खोलीत जाऊन ठरवा कोणाची चूक होती. प्रज्ञा आणि प्रभातने दोघांची खूप मजा घेतली. पण या दोघांनाही इतकं अनकम्फर्टेबल वाटत होतं की ते एकमेकांशी नजर मिळवायलाही लाजत होते. राहुलने सायलीकडे न बघता विचारले, आज तुझी कॅब येणार का? सायली, नाही. राहुल, मग तू ऑफिसला कशी जाणार? कार्तिकने सांगितले आहे की तो मला इथून घेऊन जाईल. कार्तिकचे नाव ऐकताच राहुलच्या चेहऱ्याचे भाव बदलले. राहुल रागाने विचारले, का? कार्तिक तुझा ड्रायव्हर आहे? सायली, नाही, मित्र आहे. राहुल कठोरपणे म्हणाला, विनाकारण कोणाचे उपकार घ्यायची गरज नाही. चल गाडीत बस, मी सोडतो. सायली अचानक झालेला राहुलचा बदल समजू शकली नाही. पण त्याचा राग शिगेला पोचला होता हे तिला माहीत होतं. त्यामुळे वाद घालण्याची ही योग्य वेळ नव्हती. राहुल आणि सायली ऑफिसला जाण्यासाठी खाली येऊ लागले. तोपर्यंत मिसेस आहूजा आल्या होत्या. त्यांनी सायली आणि राहुलला अडवलं आणि म्हणाल्या, सायली, लग्नानंतर पहिल्यांदाच तुम्ही दोघं कामाला जाताय. चला एकत्र देवाचा दिवा लावा आणि आशीर्वाद घ्या. सायली आणि राहुल देवाचे आशीर्वाद घेत होते. पण प्रज्ञाच्या मनात खोडकरपणा अजूनही चालू होता. तिने पुन्हा चिडवले, हो आई, राहुलला देवाच्या आशीर्वादाची खूप गरज होती. तसेही आज कोणाच्या तरी चुकीमुळे त्याला पुरेशी झोप लागली नाही. कडक चेहऱ्यामागे आपली लाज लपवत राहुल म्हणाला, वहिनी बस करा. प्रज्ञा, अरे माझा लाडका देव, इतक्या लवकर परेशान झाला? ओके, बाय, ऑल द बेस्ट. सायली आणि राहुल ऑफिसला निघाले. सायली ऑफिसमधून निघताना, मी तुला घ्यायला येईन. कोणत्याही कार्तिककडून लिफ्ट मागू नको, राहुलने सांगितले. राहुलच्या वेगळ्या वागण्याने त्रासलेली सायली चेहरा करत म्हणाली, ठीक आहे, ऑल द बेस्ट. आजपासून राहुल आणि सायलीच्या आयुष्यात आणखी एक नवीन भाग जोडला गेला. तो म्हणजे त्यांचे प्रोफेशन, ज्याला दोघांनी सर्वोच्च दर्जा दिला. आता हा नवीन भाग त्यांच्यातील अंतर वाढवतो की त्यांना जवळ आणतो हे पाहायचे होते. राहुलचा ऑफिसमधला पहिला दिवस लोकांची आणि ऑफिसची ओळख करून घेण्यात गेला. अजून त्याला ऑफिसचा आही कळला नाही. वडिलांच्या व्यवसायात त्याला कधीच रस नव्हता आणि हेच राहुल आणि त्याच्या वडिलांमधील भांडणाचे मुख्य कारण होते. त्यांना त्याचे संगीत आवडत नव्हते आणि राहुलला त्याचा व्यवसाय आवडत नव्हता. पण या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या होत्या. आता राहुलला त्याच्या वडिलांचा व्यवसाय नवीन उंचीवर घेऊन जायचा होता, कारण त्याला वडिलांचा आधार पुन्हा एकदा गमवायचा नव्हता. त्याला त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि पूर्वी असलेली शांतता पुन्हा पाहिजे होती. अखेर त्याच्या वडिलांनाही त्याचे संगीत समजले होते. त्याने स्वतः त्यांच्या म्युझिक अल्बमच्या DVD वडिलांच्या ड्रॉवरमध्ये पाहिल्या होत्या. सामान्य माणसाप्रमाणे आता त्यालाही आपल्या कुटुंबासोबत आयुष्य एन्जॉय करायचे होते. दुसरीकडे सायलीच्या लग्नानंतरचा आज ऑफिसमधला पहिला दिवस होता. सर्वांनी तिचे जोरदार स्वागत केले. लग्नानंतर आली होती तेव्हा शीलाच्या सांगण्यावरूनच आज तिने साडी नेसली होती. सर्वजण तिच्या लुकचे कौतुक करत होते. कार्तिकचे वडीलही केबिनमध्ये म्हणाले की आज जणू माझी मुलगी सासरहून पहिल्यांदाच माहेरी आली आहे. शुक्ला सरांच्या बोलण्याने सायलीच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, काका, तुम्हीही माझी नेहमी वडिलांप्रमाणे काळजी घेतली.
कार्तिकचे वडील. हो, मग तू पण आता तुझी जबाबदारी घे, कारण गेल्या 20 दिवसांपासून तू इथे न आल्याने ऑफिसमधील बरीच कामे पडली आहेत. सायली. हो नक्कीच, मला आधी कार्तिकला भेटू द्या. लग्नानंतर एकही फोन केला नाही. कार्तिकचे वडील. हो, तो त्याच्या केबिनमध्ये असेल. सायली कार्तिकच्या केबिनमध्ये गेली तेव्हा तिने पाहिले की तो फाईलमध्ये व्यस्त आहे. सायली. सर, मी आत येऊ शकते? कार्तिकने त्याची फाईल बंद केली आणि सायलीकडे बघत म्हणाला, मिसेस आहुजा, तुम्ही आधीच आत आला आहात. सायली. हे सायलीवरून डायरेक्ट मिसेस आहुजा, एवढा बदल? ठीक आहे, ते सोड. तू मला लग्नानंतर एकदाही कॉल केला नाही. मीच तुला आज सकाळी मला पिक करण्यासाठी मेसेज केला आणि वरून मला वेलकम करायला पण आला नाही. कार्तिक. अरे, मी जरा बिझी होतो. मग मला वाटलं की माझ्या फोनमुळे तुला डिस्टर्ब होऊ नये. सायली. तू वेडा आहेस का? तू नेहमीच माझा मित्र होतास आणि कायम राहशील. सायली आणि कार्तिक अजून बोलत होते तेव्हा शीला धावत आली आणि तिने लगेच सायलीला मिठी मारली. सायली. शीला. सायली, मी खूप आनंदी आहे. आता तू आली आहेस ना, आता आपण सर्व खूप मजा करू. तसेही आता हा खडूस बॉस बनला आहे. दिवसभर याच्यासोबत खूप बोर होत होते मी. सायली. हे तू म्हणतेस? याच खडूसबरोबर काम करायला तू मरत होतीस. कार्तिकने सायलीच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ऑर्डर दिली. बरं, या गप्पा नंतर मारा. आधी ही न्यूज बघ. आणि सायली, तू तुझ्या केबिनमध्ये जा आणि कामाला लाग. चल शीला, बाय. हा खरंच खूप खडूस झाला आहे. सायली राहुल कार्तिकला कोसत तिच्या केबिनमध्ये गेली. तर अशा प्रकारे राहुल आणि सायलीच्या आयुष्याचा नवा भागही सकारात्मक दिशेने वळण घेत होता. संध्याकाळचे 6 वाजले होते. सायली तिची कामं आटपत असतानाच राहुलचा फोन आला. राहुल, वाट बघ, मी 10 मिनिटात तुला घ्यायला येत आहे. सायली ओके म्हणाली आणि काम संपवून ऑफिसमधून बाहेर पडली. ती ऑफिससमोर उभी होती आणि राहुलला फोन करणारच होती की राहुल आला. सायली रस्त्याच्या पलीकडे तिच्या ऑफिसजवळ उभी होती. तिच्याकडे बघत राहुल कुठेतरी हरवला. सायलीला पाहताच राहुलच्या मनानं म्हटलं, पीच कलर, हिला छान दिसतोय. खरं तर सगळे रंग तिला सूट करतात, पण ती साडीत काही वेगळीच दिसते. हा सगळा विचार करत राहुल सायलीचे सौंदर्य निहारत होता. अचानक सायली स्वतः येऊन गाडीत बसली आणि कोणतेही विशेष संभाषण न करता राहुल आणि सायली घराच्या दिशेने निघून गेली. वाटेत दोघेही काही वेळ गप्प होते. मग राहुलने मौन तोडले आणि म्हणाला, आज साडी नेसून ऑफिसला गेली होतीस? सायलीने तिच्या साडीकडे पाहिले आणि म्हणाली, होय, शीलाने मला खूप रिक्वेस्ट केली म्हणून मी साडी घातली आणि सर्वजण माझी खूप प्रशंसा करत होते. राहुलने विचारले, बरं, कार्तिक ऑफिसला आला होता का? कारच्या खिडकीतून बाहेर पाहत सायली म्हणाली. मग राहुलने संकोचून विचारले, मग तो काय म्हणाला? राहुलला कार्तिकबद्दल प्रश्न विचारताना पाहून सायलीला आश्चर्य वाटले. तिला समजत नव्हते. राहुलचा प्रश्न जरा विचित्र वाटला. म्हणून सायलीने विचारले, काय म्हणालास? तुला काय विचारायचे आहे? तिच्या प्रश्नावर स्पष्टीकरण देत राहुल म्हणाला, अरे, तुला साडीत पाहून तो काय म्हणाला? राहुलला कार्तिकबद्दल प्रश्न विचारताना पाहून सायलीला आश्चर्य वाटले. राहुलला अचानक कार्तिकबद्दल इतकं का जाणून घ्यायचं होतं हे तिला समजत नव्हतं. ते पण त्याने तिला साडीत पाहिल्यानंतर तो काय म्हणाला या प्रश्नाचा काय अर्थ आहे? सायली, तुला कार्तिकला भेटायचे आहे का? राहुल, नाही, मी का भेटू त्याला? सायली, मग इतके प्रश्न का विचारतोय? राहुल, टाइमपाससाठी. या फालतू गोष्टीत वेळ का घालवायचा? चल गाणी ऐकूया. असे म्हणत सायलीने संगीत चालू केले आणि बाहेर पाहू लागले. पण राहुलला खरंच जाणून घ्यायचं होतं की सायलीला साडीत पाहून कार्तिकने काय कॉम्प्लिमेंट दिली. पण आता तो फार काही विचारू शकत नव्हता आणि आता सायली उलटे प्रश्न विचारू लागेल ज्याचे उत्तर सध्या त्याच्याकडे नव्हते. काही वेळाने दोघेही घरी पोहोचले. सायलीनेही चहा दिला आणि स्वयंपाकघरात कामाला लागली. जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या खोलीत गेले. फक्त सायली किचनचे काम करत होती. तेवढ्यात राहुल तिच्या मागे येऊन उभा राहिला. रात्रीचे 10 वाजलेत. तुझं काम कधी संपणार? राहुलने गंभीरपणे प्रश्न विचारला. सायली, तुला काही काम होतं का? राहुल, हो, मला एका प्रश्नाचे उत्तर हवे होते. उरलेल्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवत सायली म्हणाली, विचार. राहुल, हे गाढव काम करून तुला काय आनंद मिळतो? सायली चिडून म्हणाली, आता काय प्रॉब्लेम आहे? तू सकाळपासून मला कामावरून चिडवत आहेस. अरे, कामवाली नाही तर मला काम करावंच लागेल. आता हे गाढव काम कसे झाले? राहुल, फक्त तू एकटीच नाही काम करायला. सायली, मग तुला काय वाटतंय? घरची सगळी कामं आईंकडून करून घ्यावीत? नाही, वहिनीसुद्धा तुला मदत करू शकतात. तू घरी होती तेव्हा ठीक होतं, पण दिवसभर
पण तू दिवसभर मार्केटिंग करत असतेस, ऑफिसमध्येही काम करत असतेस आणि जराही विश्रांती न घेता घरची कामं सुरू करते, तर याला गधा मजुरी तर बोलणारच, समजले? राहुल काळजी व्यक्त करत म्हणाला. सायली, नाही, याला गाढव काम नाही तर कुटुंबावरचे प्रेम म्हणतात. राहुल रागाने म्हणाला. गुड, व्हेरी गुड. मग द्या प्रेम. सायली, जी धन्यवाद. सायली राहुलसोबत वाद तर घालत होती, पण तिच्यासाठी काळजी करणारा हा राहुल पाहून तिला मनातून खूप आनंद झाला होता. सायली स्वतःची काळजी न करता कामात व्यस्त असणे राहुलला आवडत नव्हते, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा चिडायचा. धन्यवाद.